है। हम देख रहे हैं निश्चित तौर पे एक अच्छा मुकाबला होने की आशंका हम जरूर करते हैं। हमेशा दोनों के बीच में अच्छे अच्छे मुकाबले जरूर होते रहते हैं। तो देखना इस वाघिवली के मैदान के ऊपर किस तरह से अपना जुनूस निश्चित रूप में जज्बा दोनों टीमें आमने सामने दिखाती हैं, ये भी देखने वाली बात हो सकती है। सिद्धेश वास्कर निश्चित रूप में एक अच्छे खिलाड़ी, चेतन, ऐसे कई खिलाड़ी इस टीम में हैं निश्चित रूप में, संतोष। तो जरूर यहाँ पर एक अच्छा मुकाबला देखने का मौका मिल सकता है। तो दूसरी तरफ यहाँ पर वहाल टीम किस तरह से अपना खेल यहाँ पर दिखाती है। दर्शकों की यहाँ पर तादाद बढ़ रही है। इससे पहला मुकाबला जो हुआ काफी अच्छा मुकाबला जरूर देखने को मिला। निश्चित तौर पे 75 का टारगेट यहाँ पर रखा था पारगांव टीम के सामने, लेकिन उस टारगेट को यहाँ पर अचीव करते हुए 69 के ऊपर जा पहुंची थी पारगांव टीम। शुरुआत काफी अच्छी मिली थी, लेकिन जो चौथा ओवर नजर आया वही थोड़ा सा यू टर्न देने वाला ओवर था मेरे हिसाब से। लेकिन थोड़ी सी चलबाजी भी नजर आई थी पारगांव टीम के माध्यम से। यदि संयम थोड़ा सा रखते बीच में तो निश्चित तौर पे टारगेट अचीव हो सकता था, लेकिन कोशिश लाजवाब रही। जीटीसी के माध्यम से ये टूर्नामेंट लाइव टेलीकास्ट दिखाई जा रही है। प्राप्ति के हमारे निश्चित रूप में जीतू कोहली इस लाइव को आज यहाँ पर चला रहे हैं। प्राप्ति लाइव के एक अच्छे चैनल के ओनर हम देख रहे हैं। जीतू गोंदले, आपको भी शुभकामनाएं हैं। तो देखना यहाँ से फील्ड की सजावट हो रही है। जीतने वाली टीम निश्चित तौर पे कानोबा कुंडेवाहल टीम के सामने दो हाथ यहाँ पर करेगी। आज के दिन में कौन सी टीम सुपर 3 के लिए क्वालिफाई होती है भी देखना है हमें, क्योंकि कल यहाँ पर देखा जाए तो शिव शंभो वर्चे ओवले टीम कल यहाँ पर क्वालिफाई हो चुकी है सुपर 3 में, क्योंकि ये 3 दिनों की प्रतियोगिता है और आज का ये दूसरा दिन है। तो देखना है आज के दिन में कौन सी एक टीम हमें यहाँ पर मिलती है, और शाम तक हमें पता चल पाएगा। लेकिन यहाँ से पहले दौर का ये दूसरा मुकाबला यहाँ पर हम देख रहे हैं वहाल विपक्ष बंगारपाड़ा के बीच में गेम ऑन हो रही है। बिल्कुल फील्ड की सजावट हो रही है। क्वालिफाइड कवर शॉर्ट स्लिप हिडॉप, विडान के ऊपर एक खिलाड़ी तैनात है। लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ निश्चित रूप में अच्छी यहाँ पर सजावट। इस पीछे गेंद हल्के हाथों से यहाँ पर ऑफ ड्राइव करने की कोशिश की। गैप शॉट बढ़िया था। कोर और पॉइंट के बीच से गेंद को निकाला 4 रनों के लिए। तो राजा जोशी जिनके बल्ले से पहला चौका। इस पीछे गेंद पूरी तरह से यहाँ पर बाहर निकल कर खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद बिल्कुल बल्ले के पल्ले नहीं। यहाँ से पहली गेंद निश्चित तौर पे डॉट नजर आई है। दूसरी गेंद यहाँ पर, क्योंकि पहली गेंद यहाँ पर 4 आया था, लेकिन यहाँ पर दूसरी गेंद डॉट निकालने में कामयाब रहे गेंदबाज प्रतीक पाटिल। और इस पीछे गेंद क्या बेहतरीन गली के रीजन से गेंद को निकाला 4 रनों के लिए। बढ़िया चौका।
कुछ न कुछ निश्चित कुछ टिप्स बयान की जा रही है गेंदबाज प्रतीक पाटिल को, क्योंकि जिस तरह से यहाँ पर 3 गेंदों के अंदर 2 चौके यहाँ पर नए बल्लेबाज यानी कि राजा जोशी लगाने में सफल हो चुके हैं। जिस तरह से यहाँ पर नए उभरते हुए खिलाड़ी दिख रहे हैं, एक अच्छा मौका इस खिलाड़ी को दिया गया है, तो जरूर यहाँ पर मौके के ऊपर चौके लगाते हुए नजर आ रहे हैं बल्लेबाज। तो देखना यहाँ से गेंदबाजी के तौर पे तैयार प्रतीक पाटिल। काफी लंबा रनअप यहाँ पर, राइट आर्म उर्द विकेट। इस पे 6 गेंद, फ्लाइटेड डिलीवरी, लेकिन गेंद बिल्कुल आउटसाइड ऑफ स्टंप। और यहाँ से देखा जाए तो अतिरिक्त का इशारा नजर आया है। अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी इस 1 रनों के साथ स्कोर यहाँ से 1 से आगे आता हुआ 9 रनों के ऊपर विदाउट लॉस। एक अच्छी शुरुआत पहला और यहाँ पर जारी है गेंदबाज प्रतीक के माध्यम से। उठाने का प्रयास, लेकिन यहां से देखा जाए तो इस मर्तबा बिल्कुल गेंद लाइन से भटकते हुए अतिरिक्त का इशारा फिर से एक बार। और यहां से देखा जाए तो एक और वाइड गेंद, और इस वाइड के साथ स्कोर 1 से आगे आता हुआ 10 रनों के ऊपर। 10 रन दोहरे अंकों में यहाँ पर टोटल पहुंचता हुआ नजर आ रहा है। तो निश्चित तौर पे देखा जाए तो जिस तरह से लाइन में आने की कोशिश की जा रही है गेंदबाज प्रतीक पाटिल के माध्यम से, लेकिन लाइन नहीं मिल रही है। और ऐसे में देखा जाए तो निश्चित तौर पे 2 चौकों के बाद 2 अतिरिक्त रन भी मिले हैं, और टोटल देखा जाए तो 10 के ऊपर। सामने बल्लेबाज राजा, उठाने का प्रयास, गेंद हवा में, विकेट कीपर यहाँ पर गलती नहीं करेगा। बिल्कुल यहाँ पर एक आसान सा कैच लपका, और इसी के साथ राजा के पारी का 8 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए। डीजे दादर पाड़ा के है, निश्चित रूप में अपना जलवा यहाँ पर दिखा रहा है। अच्छे संगीत देने की कोशिश उनके माध्यम से इस टूर्नामेंट के लिए की जा रही है। खूब खूब बधाई चेतन डीजे आपको। तो देखना यहाँ से बल्लेबाज इस समय प्रीतम दमड़े मैदान के अंदर। उठाने का प्रयास, गेंद पाटिल साहब का ही नाम दिया जाए तो जरूर यहाँ पर वो तमन्ना भी पूरी हो जाएगी, इसमें कतई संदेह नहीं है। फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार। शॉट ऑफ लेन, बिल्कुल यहाँ से हल्के हाथों से यहाँ पर पिक करने की कोशिश की थी, लेकिन गेंद बिल्कुल बल्ले के पल्ले नहीं। इसी के साथ ओवर की समाप्ति
जरूर यहाँ पर मैं एक सफल ओवर कहना चाहूंगा, क्योंकि 3 गेंदों में 10 आए थे, लेकिन उसके बाद देखी जाए तो क्या लाजवाब गेंदबाजी नजर आई इस गेंदबाज के माध्यम से। बिल्कुल रोक के रखा, नियंत्रण में रखा हर एक बल्लेबाज को। और ऐसे में देखा जाए तो पहले ओवर का खेल समाप्त हुआ 10 रन देकर 2 सफलताएं प्राप्त की इस गेंदबाज प्रतीक पाटिल ने। शानदार गेंदबाजी। यस जीजे। तो देखना है यहाँ से टेनिस क्रिकेट विश्व का एक काफी बड़ा नाम, वहाल गांव से बिलोंग करने वाला एक खिलाड़ी निश्चित रूप में ऋषि नाइक, जिस तरह से यहाँ पर वहाल टीम खेल रही है, तो जरूर यहाँ पर देखना है। काफी जिम्मेदारी रहती है इस खिलाड़ी के ऊपर, और निश्चित तौर पे यहाँ पर दूसरा लेकर आए, लेकिन ये देखिए थोड़ी सी जल्दबाजी दिखाने की कोशिश की जा रही थी बल्लेबाज दीपेश दमड़े के माध्यम से, लेकिन मना किया सिद्ध स्वास्कर ने। यहाँ पर इस मंच के ऊपर हमारे अतिथि मेहमानों का आगमन होता हुआ उनका भी हार्दिक स्वागत। लेकिन 11 रन, एक और 11, और ये देखिए क्लीन बॉल सिद्धेश भास्कर के पारिकान। जिस बल्लेबाज के ऊपर काफी आशाएं थी, जिम्मेदारी थी, वो जिम्मेदारी के साथ खेल नहीं कर पाया सिद्धेश भास्कर। यहाँ पर बैक टू द पवेलियन 0 रन का योगदान देते हुए। यहाँ पर हो चुका है। रनों की बात करें तो 11 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। जो आक्रामक बल्लेबाज थे निश्चित रूप में यहाँ पर खास तौर पे ज्यादा योगदान नहीं दे पाया। ऐसा लग रहा था कि एक अच्छा टारगेट यहाँ पर खड़ा करने की कोशिश हो जाएगी, लेकिन उसके बाद गेंदबाजों ने अच्छी यहाँ पर कसी भी गेंदबाजी करने का प्रयास किया। बिल्कुल बल्लेबाजों को पूरी तरह से रोक के रखा है, जंजीरों में बांध के रखा है। तो देखना यहाँ से नए बल्लेबाज चेतन गोसावी, एक अच्छे खिलाड़ी, आक्रामक खिलाड़ी। निश्चित तौर पे मिडल ऑर्डर के ऊपर एक टीम मुश्किल में हो तो मुश्किल से निकालने का प्रयास हमेशा किया जाता है। ये देखिए बढ़िया फ्लैशमैन था, शॉट से लिमिट ऑफ बिल्कुल तैनात था। 1 रन जरूर मिलेगी। इस 1 रनों के साथ चेतन गोसावी ने अपना निजी खाता खुला किया है, और इस 1 रनों के साथ स्कोर को बढ़ावा देते हुए 12 के ऊपर जा पहुंचा है टोटल टीम भंगारपाड़ा का। ऋषि नाइक फिर से एक बार सामने बल्लेबाज दीपेश दमड़े। ये गेंद हल्के हाथों से खेलने की कोशिश, लेकिन बिल्कुल यहां से गेंद कनेक्ट नहीं हो पाई बल्ले के ऊपर, और ऐसे में देखा जाए तो एक डॉट गेंद की समाप्ति। इसके साथ रुका हुआ टोटल 12 रन के ऊपर है। और इसी मैदान के अंदर देखा जाए तो जिस तरह से कल 104 रनों का हाईएस्ट स्कोर हमने देखा था पहले मैच में, लेकिन आज के दिन में 74 रनों के ऊपर पहुंची थी टीम कुंडेबहाल, लेकिन उस टारगेट को भी रोका था। लेकिन इसी के साथ दीपेश दमड़े के पारिकान लगता हुआ 4था विकेट।
गोसावी को करना है, क्योंकि जिनके ऊपर काफी आशा है, लेकिन इस मर्तबा उठाने की कोशिश, लेकिन एक आसान सा कैच ड्रॉप किया है और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। प्रतीक पाटिल थे वहां पर। मेरे हिसाब से बड़ा मौका मिला है चेतन गोसावी को, एक आक्रामक खिलाड़ी का कैच छोड़ा है और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो 16 रन 4 विकेट के नुकसान पर। से चेतन गोसावी को मिला मौका। ऋषि नाइक थोड़े से नाराज, जिस तरह से का आसान सा कैच था कि सीधे हाथ में यहां पर पकड़ना था, लेकिन वो हाथ से फिसल कर गेंद सीमा पार हुई। 4 रनों के लिए गई और स्कोर यहां पर देखा जाए तो निश्चित रूप में 2 ओवर के बाद 16 रन 8 के रन रेट के हिसाब से यहां पर चल रही है, क्योंकि बचेंगे तो और लड़ेंगे, क्योंकि 3 ओवर का महज खेल अभी भी यहां पर शेष बाकी है। तो देखना है 3 ओवरों में कितने रन आते हैं। लेकिन यहां से बाएं हाथ के खिलाड़ी स्ट्राइक को रोटेट करेंगे। साहिल गोसावी सीधे वास्कर आउट होने के बाद निश्चित रूप में जिम्मेदारी आन पड़ी है चेतन गोसावी के ऊपर, लेकिन वो जिम्मेदारी भी जल्द से जल्द छोड़ रहे थे, लेकिन किस्मत ने साथ दिया। इस विजय गेंद काफी बेहतरीन स्ट्रोक खेलने की कोशिश, लेकिन ये देखिए दूसरा कैच ड्रॉप और जहां आउट होने की संभावना थी वहां पर 2 रन यहां पर मिले हैं। अतुल अतुल ने यहां पर कैच छोड़ा है, वो तो आप ही कहेंगे। हो ये देखिए क्या बढ़िया लाजवाब बेहतरीन बिग हिट 6 रन। होता है, क्योंकि जब आप किसी को मौका देते हैं तो मौके के ऊपर वो चौका जरूर लगाता है, लेकिन यहाँ पर मौके के ऊपर लगाया छक्का। बल्लेबाज साहिल गोसावी ने उम्मीद यहाँ पर कायम की है कि मैं भी लड़ सकता हूं, और ये देखिए क्या बेहतरीन बिग हिट खेला है लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। जो पूरे मैदान का जायजा कर रहे हैं आयोजनकर्ताओं की भूमिका में। बेहतरीन, लेकिन क्या बेहतरीन कैच, लेकिन क्लास यहाँ पर खेला था बल्लेबाज साहिल गोसावी ने, लेकिन निश्चित रूप में 2 बड़े छक्के यहाँ पर खेलकर आउट हुए हैं। 12 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए, शानदार यहाँ पर पारी खेली, जरूरी यहाँ पर 14 रनों का योगदान दिया साहिल गोसावी ने।
यहाँ पर आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान के अंदर प्रस्थान करते हुए रोशन तांडेल। तो देखना यहाँ से रनों की बात करें तो एक अच्छे टारगेट की तरफ आप बढ़ रही है टीम बंगारपाड़ा। 30 रनों के ऊपर एक अच्छा टारगेट यहाँ पर सेट हो रहा है, क्योंकि 2 छक्के आने के बाद तुरंत स्कोर पिकअप के साथ पहुंचता हुआ नजर आ रहा है। ये देखिए एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में खेलने की कोशिश, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए बढ़िया चौका। टोटल 4 से यहाँ पर आगे आता हुआ 34 रनों के ऊपर। फिर से एक बार गेंदबाज सैया प्रवीण, थोड़ी सी यहाँ पर फील्डर फंबलिंग हो चुके थे, लेकिन उसका फायदा उठाया, 2 रन तब्दील किए और इसी 2 रनों के साथ 3 ओवर का महज खेल समाप्त हुआ। 3 ओवर की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए एकता स्पोर्ट बंगारपाड़ा टीम जा पहुंचे हैं 36 रनों के ऊपर 5 विकेट के नुकसान पर। यस ठीक है, आज का इस्तेमाल किया प्रतीक पाटिल का। तर याच दरम्यान आमचे सन्माननीय पाहुणे योगेश पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। आयोजकांच्या वतीने आपल्याला आमंत्रित केलं जातं। योगेश पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तो पहली गेंद के ऊपर आया चौका चेतन गोसावी के माध्यम से, शानदार यहाँ पर कवर के माध्यम से खेला हुआ स्ट्रोक था 4 रनों के लिए। 4 के साथ स्कोर यहाँ पर आ गया था 40 के ऊपर। इस बीच कारपेट का इस्तेमाल नजर आया था, बढ़िया फील्डिंग 30 गज के अंदर यहाँ पर मिड ऑफ के क्षेत्र में रोकने की कोशिश की, तो निश्चित रूप में यहाँ पर डॉट गेंद की समाप्ति गेंदबाज प्रतीक पाटिल के माध्यम से। जिन्होंने पहला और फेंका था यहाँ पर चौथा फेंक रहे, लेकिन यहां से फिर से एक बार वही खिलाड़ी के पास गेंद, साहिल पाउशे अच्छी फील्डिंग का प्रयास कर रहे हैं, क्योंकि यहां से थोड़ी सी चूक हो जाती है तो निश्चित रूप में गेंद बाउंड्री के करीब आ सकती है, जहां पर दिक्कतें हो सकती हैं प्रदीप मुंबईकर के लिए, जो खुद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में तैनात है। लेकिन यहां से डॉट गेंद की समाप्ति। गेंद में देखिए वेरिएशन दिखा रहे हैं गेंदबाज, जिस तरह से पहला ओवर जिन्होंने फेंका था, थोड़े से निश्चित रूप में 2 चौके आने के बाद थोड़ी सी गेंदें वाइड भी फेंकी थी, लेकिन उसके बाद लाइन में और कमबैक दिखाया था, और यहां से उसी की बदौलत फिर से एक बार उसी गेंदबाज के ऊपर टीम के कप्तान ने भरोसा जताया, जो प्रतीक को लाया गया है गेंदबाजी के तौर पे। लेकिन इस मर्तबा घुटनों के बल के ऊपर इस गेंद को खेला, लॉन्ग ऑन के ऊपर से एक बिग हिट 6 रनों के लिए। यहां से काफी बेहतरीन छक्का खेला बल्लेबाज चेतन ने।
आशाएं के ऊपर यहाँ पर खड़े उतरने की कोशिश की जा रही है चेतन गोसावी के माध्यम से, लेकिन छक्का क्यों ना आए, लेकिन मैं भी यहाँ पर कमबैक कर सकता हूँ, ये उम्मीद दिलाए अंतिम गेंद के ऊपर। और यहाँ से पहले 4 ओवर का खेल समाप्त हुआ। 4 ओवर के समाप्ति के बाद टोटल की बात करें तो पहले बल्लेबाजी करते हुए टीम भंगारपाड़ा 46 के ऊपर जा पहुंचे। यस दीजिए। इस वक्त जो चेतन गोसावी एक आक्रामकता का रूप धारण करके खेल रहे हैं, दूसरी तरफ उनका साथ दे रहे हैं रोशन तांडेल। शॉर्ट ऑफ लेन उठाने की कोशिश, लेकिन स्वेर क्षेत्र में, लेकिन यहां से एक बढ़िया कैच और इसी के साथ पहली सफलता मिली। मिली सफलता, यानी कि बल्लेबाज रोशन तांडेल के पारिकान। अभी भी 5 गेंदों का खेल मैच से बचा हुआ है। रनों की बात करें तो रन संख्या देखी जाए तो 46 के ऊपर यहाँ पर टोटल अब तक देखने को मिल रहा है। अभी भी 5 गेंदों का खेल बचा है। 5 गेंदों में कितने रन आते हैं? इस बीच गेंद थोड़ी सी पीछे गेंद थी, लेकिन यहां से गैप बढ़िया था मिड विकेट और लॉन्ग ऑन के क्षेत्र में, बिल्कुल गेंद सीमा पार 4 रनों के लिए। खिलाड़ी जब लग जाता है तो सरदर्द बन जाता है। सो वही यहाँ पर चेतन गोसावी जो जुबनदान के साथ खेल रहा है, बढ़िया फारी खेलने की कोशिश, लेकिन इस मर्तबा फ्लाइटेड गेंद बिल्कुल यहाँ पर जिस तरह से तीखी नजरों से खेलने की कोशिश की थी चेतन ने, लेकिन यहाँ पर कनेक्ट नहीं हो पाए। इसके साथ डॉट गेंद की समाप्ति। फिर से एक बार घनश्याम, और यहां से थोड़ा सा स्पेस नजर आया, स्टोर डिलीवरी की, और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। रुका हुआ टोटल उसी जगह के ऊपर हम देख रहे हैं 50 रन, यानी कि 50 कंप्लीट हो चुके हैं टीम बंगारपाड़ा की। अभी भी चेतन गोसावी खेलने के लिए तैयार हैं। घनश्याम की अगेन राइट आर्म राउंड द विकेट, उठाने का प्रयास, गेंद हवा में, प्रदीप मुंबईकर कैच के नीचे, लेकिन यहां से गलती नहीं होगी, खुद कप्तान है। और इसी के साथ चेतन के पारिका है 5वें ओवर का ये अंतिम गेंद है, लास्ट टू गो। सामने बल्लेबाज प्रेम दमड़े, देखना है इस अंतिम गेंद के ऊपर क्या मोहर आती है। इस बीच गेंद हल्के हाथों से खेलने की कोशिश की थी, लेकिन 1 ही रन मिलेगी। और इसी के साथ 5 ओवर का खेल समाप्त हुआ। 5 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो 51 रन, 52 रनों का लक्ष्य है। लेकिन आने वाले 5 ओवर में 52 रनों का लक्ष्य किस तरह से यहाँ पर बनाया जाएगा टीम सूरज स्मृति वहाल द्वारा, और 52 रनों का लक्ष्य किस तरह से यहाँ पर रोका जाएगा टीम एकता स्पोर्ट बंगारपाड़ा द्वारा, इसका विवरण जानने के लिए चलेंगे हमारे साथी समालोचक मित्र रोशन पाटिल तारा इनके पास।
छत्रपती शिवाजी महाराज ज्याची जन्मभूमी खरं तर शिवनेरी, परंतु कर्मभूमी ही रायगड. महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड आणि आपण सर्वजण रायगड वासी आहोत. या सर्व गोष्टीचं आपल्याला देखील नक्कीच आपण भाग्यवान समजणं गरजेचं आहे. आणि याच रायगड टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहता येत्या 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीच्या दरम्यान तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल. बहुचर्चित रायगड प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट, रायगड टेनिस क्रिकेटचं वैभव वाढवणारी ही स्पर्धा तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीच्या दरम्यान मी सर्वांना आवर्जून विनंती करेन, आपण सर्वांनी त्या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शवा आणि चांगला प्रतिसाद आपण प्रेक्षक म्हणून त्या स्पर्धेला द्या. चांगलं असं आयोजन मात्र तुम्हाला नक्कीच इथे पाहायला मिळेल. तर मॅच कडे आपण जाऊया. 30 चेंडू आणि 52 धाब्याची गरज. या मॅच मध्ये विजयासाठी असेल ती म्हणजे सूरज स्मृती वहाळ संघाला आणि एका बाजूने मात्र एकता भंगारपाडा संघाला. हाल या मैदानावरचा कदाचित लो स्कोरिंग असेल आणि या धाबा रोखायच्या आहेत. चला चेंडू घ्या. निवियाचे चेंडू आजकाल मार्केटमध्ये कमी प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत, परंतु आमच्या आयोजकांनी इथे निविया ब्रँडचा चेंडू वापरलाय. खरंच कौतुक करावं लागेल आमच्या सर्व आयोजकांचं. खूप चांगल्या दर्जेदार ट्रॉफीज तुम्ही पाहता आमच्या मंचासमोर. प्रथम पारितोषिक असेल कॅश प्राइस 60,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल कॅश प्राइस 30,000 रुपये, तृतीय पारितोषिक असेल 15,000 रुपये. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलं गेलं. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामधला हा दुसरा सामना आपण पाहतोय. सूरज स्मृती वहाळ विपक्ष एकता भंगारपाडा. 2 टीमच्या दरम्यान पहिलं पूर्वार्ध तुम्ही पाहिला, या ठिकाणी ऐकलं आमचे समालोचक, आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीपजी पाटील सर मोरबी, रायगड क्रिकेट समालोचक असोचे सदस्य. आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा रोशन पाटील तारा आपल्या सर्वांचे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतोय. कालच्या दिवसापासून आमच्या समवेत आमचे स्कोरिंग मित्र सुदर्शन भोईर, त्यानंतर मिलिंद पाटील आणि कल्पेश हे देखील आमच्यासोबत जॉईन झालेत. चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं देखील आम्हाला लाभलंय. आणि पुन्हा एकदा आपण बोलूया सामन्याकडे. बॉलिंग मार्कवरती सिद्धेश वास्कर. याच दरम्यान आमचे सन्मान्य पाहुणे योगेश पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आमचे आयोजक महेशजी गावण आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय योगेश पाटील साहेबांचा सन्मान करावा. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता, आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक खूप दूर होते. एक मोठा गॅप पाहिला या ठिकाणी ऋषी नाईक आणि त्या दिशेने मात्र फटका लगावला. 4 धावा मिळतील त्या म्हणजे वहाळ संघाला. सिद्धेश वास्करची मात्र एक वेगळी रणनीती तुम्हाला या इनिंग मध्ये पाहायला मिळेल. त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लगावलं गेलं. ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडूकडे फक्त पाहत राहील प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये, कारण बॉल सरळ चालला त्याच्या डोक्यावरून. 6 धाबेसाठी हा दणदणीत षटकार. उल्लेख केला या मैदानात खूप कमी टार्गेट असेल, परंतु अशा कमी टार्गेटला डिपेंड करावं लागेल एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमला. लॉंग ऑन मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. इथे मात्र कव्हर्सला क्लिअर करायचं होतं. तुम्ही पाहता ऋषी नाईकला, कारण डी पेक्षा कव्हर मधला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला होता आणि या मिडॉनचा क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑन मध्ये तैनात केला आणि त्यानुसार फलंदाजी करायची होती ऋषी नाईकला. परंतु कौतुक करावं लागेल सिद्धेश भास्कर या गोलंदाजाचा. खूप चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज पुन्हा तयार सिद्धेश. इथे चांगला स्ट्रोक, गुडघ्याचा वापर केला, स्लॉक स्वीप केला आणि त्यानंतर मात्र बॉल सरळ चालला डीप फाईन क्षेत्राच्या बाहेर. 4 धाब्यासाठी हा चौकार. पूर्णपणे सेट झालाय, रोखावं लागेल. ऋषी नाईकला गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, टप्पा पडला, थोडासा चेंडू आतल्या दिशेने वळला आणि त्यानंतर मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न साहिल गोसावीचा थोडासा अनसक्सेसफुल ठरला. जर का डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र परतावा लागला असतं. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज तुम्ही पाहताय त्या ठिकाणी वहाळ संघाचा खेळाडू
प्रदीप मुंबईकर हा खेळाडू तुम्ही पाहता, त्याला मात्र परतावं लागलं असतं कदाचित, पण तो नशिबाची साथ मिळाली आहे म्हणून पुन्हा एकदा वाहन संघाला स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि आपला फेवरेट स्ट्रोक खेळलाय ऋषी नाईकनं. यावेळेस मात्र बॉल थांबणार नाहीये, मैदानाची आउटफील्ड टलक असल्या कारण मात्र बॉल सरळ चाललाय, गोळीच्या वेगानं सीमारेषा पार, हा चौकार. मध्ये मात्र 18 धाबा आल्यात आणि या समीकरण मात्र खूप सोपं केलंय. टार्गेट कडे वाटचाल करण्याचा प्रयत्न मात्र ऋषी नाईकच्या माध्यमातून झालाय. एक षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने मात्र 18 धाबा केल्या या ठिकाणी ऋषी नाईक या खेळाडूने. साहिल गोसावी नवोदित खेळाडू खऱ्या अर्थानं एकता भंगारपाडा संघाला लाभलेला हा नवीन रायझिंग अपकमिंग यंगस्टार. खूप चांगली बॅटिंग देखील केली, 3 चेंडू फेस केले होते ज्यामध्ये 2 षटकार 2 धाबा यांचं योगदान. एकूण 14 धाबा 4 चेंडू मध्ये केल्या होत्या या खेळाडूने बॅटिंग करत असताना. मधल्या फळीमध्ये लेफ्ट हँड बॅट्समन आणि त्यानंतर मात्र एक निर्णायक षटक फेकायचं आहे. साहिल गोसावी या गोलंदाज झाला. कमी वयामध्ये मात्र भरपूर गुणवत्ता ठासून भरली या खेळाडूमध्ये. गोलंदाजी मार्गपती पुन्हा एकदा सज्ज होतो साहिल. यावेळेस हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे, सन्मान दिलाय. प्रदीप मुंबईकरनं मात्र सेन्सेबल क्रिकेटचा वापर केलाय, कारण एका बाजूने ऋषी पूर्णपणे सेट झाला, त्याला फक्त साथ द्यायची आहे प्रदीप मुंबईकर या खेळाडूला, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणायचं आहे आणि इथे मात्र सिंगल आली आहे. भंगारपाडा संघ म्हटलं की आमचे सन्माननीय संतोषी दमडे प्रचंड क्रिकेट प्रेमी आणि एकता भंगारपाडा टीमचे बिग सपोर्टर, त्यानंतर नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक समीरजी कटेकर सतीशजी कटेकर यांचा देखील आपण आवर्जून उल्लेख करू. बरेचसे आमचे क्रिकेट चाहते आहेत त्या गावातील, त्यांचं आपण सर्वांचं स्वागत करूया. इथे फुलरलेन पद्धतीचा चेंडू आणि या साहिल गोसावीचं कौतुक करावं लागेल. लेफ्ट हँड बॉलर आणि त्यानंतर मात्र चांगली बॅटिंग देखील केली होती. यावेळेस मात्र राऊंड विकेट ऋषी नाईक सारख्या एका ताकदवर फलंदाजाला आतापर्यंत त्यांनी रोखलंय. खूप चांगला चेंडू फेकला होता. पुन्हा एकदा बॉलिंग बागपती साहिल गोसावी, राऊंड विकेट. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, सुरुवातीला स्टान्स बदलला होता आणि ऋषी नाईकच्या बॅटमधून असे आपण फटके नेहमीच पाहिलेत प्रत्येक स्पर्धेमध्ये, परंतु इथे कौतुक करावं लागले पुन्हा एकदा साहिल गोसावीचं. ज्या रडार मध्ये बॉल येणं अपेक्षित होतं ऋषी नाईकला, त्या रडार मध्ये मात्र बॉल टाकत नाहीये साहिल गोसावी, हे देखील कौतुकास्पद असेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र बॉटम एज लागली आहे आणि यष्टीरक्षकाच्या मागच्या दिशेने मात्र बॉल ट्रॅव्हल केला. इथे आली सिंगल आणि एकता भंगारपाडा संघासाठी मात्र हे कमबॅक करून देणारं षटक असेल. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलं असेल MPSC कॉलेजच्या मैदानावरती जी चिंचपाडा संघाच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा, त्यामध्ये तलोजा संघाविरुद्ध देखील असाच सामना रंगला होता. अंतिम क्षणापर्यंत तो सामना खऱ्या अर्थानं खेचला होता भंगारपाडा संघानं आणि तशाच सामन्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती मैदानावरती होईल की काय हा प्रश्न देखील निर्माण झाला असेल. राऊंड विकेट. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न प्रदीप मुंबईकरचा होता. इथे लोअर फुलटॉस मध्ये चेंडू फेकला गेला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक चांगला बॉल. यस, गुड बॉलिंग या षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलंय वाळ संघाच्या फलंदाजांना गोलंदाज साहिल गोसावीनं. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. धावसंख्या जर मग धाव फलकावधी लागली गेली ती म्हणजे 21 बिनबाद 21. लेफ्ट हँड राऊंड विकेट. आणखीन एक चांगला चेंडू, फटका फसलाय परंतु नो मॅन्स लँड, मोठं क्षेत्र त्या ठिकाणी खाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये बॉल केलून काढला ऋषी नाईकनं आणि या बॉल वरती फक्त धावा मिळतील त्या म्हणजे 2 सूरज स्मृती वहाळ संघाला. आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र आपल्या टीमसाठी एक लाजवाब स्पेल हाताळलाय तो म्हणजे साहिल गोसावी या गोलंदाजानं. फक्त 5 धावा खर्च करत 2 षटकाच्या समाप्तीनंतर सूरज स्मृती वहाळ संघाची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागली गेली ती म्हणजे बिनगडी बाद 23. बोलूया आमच्या अतिथी सन्मानाकडे. मी सन्माननीय योगेश पाटील साहेबांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारायचा. आमचे आयोजक महेशजी गावण यांच्या शुभ हस्ते आपला विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. योगेशजी पाटील यांचा इथे सन्मान होतो महेश गावण यांच्या शुभ हस्ते. आतापर्यंत 23 धाबा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 29 धाब्याची गरज. 18 चेंडू आणि 29 धाबा. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी इथे सिद्धेश वास्कर आलाय. आता मात्र बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या असतील
कारण बऱ्याच जणांना संभ्रम निर्माण झाला असेल. ज्या साहिल गोसावीने टीमला कमबॅक करून दिलं होतं त्याला आणखीन एका षटकाची जबाबदारी द्यायला हवी होती की नाही हे ठरवणारे षटक असेल सिद्धेश वासकरचं. जर सिद्धेशने या सामन्यामध्ये कमबॅक केला तर संघनायकाचा हा योग्य निर्णय ठरेल. जर का या षटकामध्ये धावा आल्या तर संघनायकानं घेतलेला चुकीचा निर्णय हे बाकी देखील करता येईल. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये. प्रमुख खेळाडू आहे जो ब्रँड खऱ्या अर्थानं बंगारपाडा संघाचा आहे तो म्हणजे सिद्धेश वासकर. यावेळी स्वतः वरती विश्वास दाखवतोय. बॉलिंग मागपती तयार. फोर्थ विकेट समोर प्रदीप. इथे फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली आहे. सेन्सेबल क्रिकेट. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर आणि यावेळेस मात्र बॉल चालला सरळ डीप फाईन क्षेत्राच्या बाहेर 4 धाब्यासाठी हा चौकार. च्या बॅटमधून आला आणि या 4 धाब्याने संघ पुढे चाललाय. 27 धाबा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्यात. इथे देखील फटका फसलाय. साहिल गोसावी यष्टर मागे झेल कॅरी करतोय आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतोय तो म्हणजे सूरज स्मृती महासंघाला. प्रदीप मुंबईकर बॅक टू द पॅव्हिलियन. तर 16 चेंडू आणि आता 27 धाब्याची गरज. 25 धाबा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्या त्यामुळे अजूनही 27 धाबा चेस कराव्या लागतील 16 बॉल मध्ये. माफी असावी. 27 धाबा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्यात आणि 25 धाब्याची गरज 16 चेंडू मध्ये. आणि इथे मात्र हा फटका फसलाय. सिद्धेश वासकरनं स्वतःवरती दाखवलेला विश्वास आणि त्यानंतर मात्र कमबॅक केला आपल्या टीमसाठी. ऋषी नाईकला देखील पार्थावा लागेल. आणखीन एक धक्का बसतोय तो म्हणजे वाहा संघाला. दहा चेंडू आणि 21 धाबांचं योगदान दिलं ऋषी नाईकने मात्र आपल्या टीमसाठी. आणि तो देखील बाद झाला. आता कमबॅक करण्याची संधी आली आहे ती म्हणजे एकता स्पोर्ट्स बंगारपाडा टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. यावेळेस साहिल पावशे. बिपिन पावशे स्ट्रायकिंग एंडला. एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला साहिल पावशे. 15 चेंडू आणि आता 25 धाब्याची गरज. यावेळेस पुन्हा सिद्धेश भास्कर. अकूट टप्प्याचा बॉल फक्त सन्मान दिलाय. हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन मात्र मिळेल ती म्हणजे सूरज स्मृती महासंघाला. आता मात्र समीकरण बनलंय 14 बॉल आणि 24 धाब्याची गरज. 14 चेंडू 24 धाबा. सिद्धेश भास्कर हा खेळाडू तुम्ही पाहताय मागच्या काही 2 दिवसापूर्वी सारसनच्या स्पर्धेमध्ये ओपन क्रिकेट संघाविरुद्ध आदर्श संघाविरुद्ध या खेळाडूने मात्र झंझावाती अर्धशतकीय खेळी साकारली होती आपल्या टीमसाठी. भरपूर टॅलेंट आहे या खेळाडूकडे. आता मात्र आपल्या टीमसाठी चांगलं योगदान देत असताना 14 बॉल 24 धाब्याची गरज. इथे फुलरन मध्ये चेंडू फटका हवेमध्ये आहे. चेतन गोसावी आणि त्या ठिकाणी राजा जोशी हे 2 खेळाडू होते आणि बॉल मात्र इथे सेफ लँड झाला. एका खेळाडूने मात्र प्रयत्न करायला हवा होता झेलसाठी. जर का विकेट आला असता तर आणखीन दबाव वाढला असता महासंघावरती आणि 2 धाबा देखील वाचल्या असत्या. परंतु इथे 2 धाबा मिळतील त्या म्हणजे महासंघाला. त्यामुळे समीकरण बनलंय शेवटचे 13 चेंडू आणि आता 22 धाब्याची गरज. 13 बॉल आणि 22 धाबा निर्णायक विजयासाठी. आतापर्यंत 30 धाबा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्यात. अजूनही 13 चेंडू आणि 22 धाबा हे समीकरण. शेवटचा बॉल खूप निर्णायक असेल. समोर फलंदाज साहिल. यावेळेस देखील सरळ बॅटने मध्ये ड्राईव्ह केला. चेतन गोसावी खूप वेगाने आला बॉल खाली.
फक्त सिंगल असेल या बॉलवरती आणि खूप चांगलं षटक इम्प्रेसिव्ह स्पेल या ठिकाणी हाताळला दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने पाहत आहे सिद्धेश वास्करनं वैयक्तिक दुसरं षटक हाताळलं आणि टीमचं मात्र तिसरं षटक देखील पूर्ण झालंय 3 षटकांच्या समाप्ती अखेर सूरज स्मृती महासंघाची धावसंख्या लागली स्कोर कार्ड मध्ये ती म्हणजे नक्कीच 2 गडी बाद 31 धावा. शेवटचे 12 बॉल आणि आता 21 धाब्याची गरज. जहनमान क्रिकेट संघ वाघिवली आयोजित जहनमान चषक 2021 च हे शानदार पर्व आपण इथे पाहतोय. आज दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा आणि या दुसऱ्या दिवसामधील दुसरा सामना आणि या दुसऱ्या सामन्यात दुसरं सत्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. उत्तरार्धाकडे आपण वळालोय. 12 चेंडू आणि 21 धाब्याची गरज. चेतन गोसावी खऱ्या अर्थाने एकता बंगारापाडा टीमचा प्रमुख गोलंदाज एकाली ज्याला आपण पहिलं षटक हाताळताना नेहमी पाहिलंय. आता मात्र चौथं षटक हाताळायचं आहे आणि या षटकामध्ये मात्र आपल्या टीमसाठी कमबॅक करून द्यायचं आहे. इथे मात्र पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. मोठा गॅप आहे त्या ठिकाणी. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत आणि त्यानंतर मात्र सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा मात्र ऍड होतील त्या म्हणजे बाळ संघाच्या धावफलकावरती. समीकरण बनले 11 बॉल आणि आता गरज असेल ती म्हणजे 19 धाब्याची. 11 चेंडू आणि 19 धावा. चेतन गोसावी समोर साहिल पावशे, दुसऱ्या बाजूने बिपिन पावशेला आपण पाहतोय. मधल्या फळीतील 2 खेळाडू. 11 चेंडू आणि 19 धाब्याची गरज. उर्ध विकेट चेतन तयार. यावेळेस देखील फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. राजा जोशी मात्र बॉल खाली येतो. सेफ लँड झालाय बॉल. आणखीन 2 धावा ऍड होतील. या धावा रोखाव्या लागतील. तुम्ही पाहता या ठिकाणी बंगारपाडा संघाला विजयासाठी ज्या ठिकाणी या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे त्यामुळे थोडंसं इक्वेशन कमी होत आहे. आता मात्र 10 बॉल आणि गरज असेल ती म्हणजे 17 धाब्याची. 10 चेंडू आणि 17 धाबा. यावेळेस साहिल गोसावी साठी मात्र भरपूर बॅट्स घेऊन आमचे प्रदीप मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पूर्वीचा काळ आपण पाहिला एका दुसरी बॅट असाची एखाद्या संघाकडे, परंतु आज प्रत्येक खेळाडूकडे 1 नाही 2 नाही 3 बॅट आपण पाहिल्यात. हे देखील क्रिकेटचं तुम्ही पाहिला वाढणार स्टँडर्ड. जसजसा वेळ पुढे चालला तसा क्रिकेटमध्ये मात्र देखील मोठ्या प्रचंड संख्येने प्रगती होत चालली आहे. सोशल मीडिया आली आहे. युट्यूब असेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील बऱ्याच खेळाडूंना देखील परिस्थितीच्या झोतामध्ये येण्याची संधी मिळाली आणि आज सर्व यंगस्टर्स तुम्ही पाहताय प्रत्येक टीम मध्ये चांगली कामगिरी बजावत असताना. 10 बॉल आणि अजूनही 17 धावा करायच्यात विजयासाठी सूरज स्मृती महासंघाला. तर एका बाजूने या धावा रोखायच्यात एकता स्पोर्ट्स बंगारपाडा टीमला. कोणता संघ असेल विजेता अजूनही सामना बॅलन्स आहे. चेतन गोसावीचं हे निर्णायक षटक या ठिकाणी तुम्ही पाहताय बंगारपाडा टीम साठी असेल. उर्ध विकेट इथे देखील बॉटम एज घेतली आहे आणि त्यानंतर मात्र साहिलनं देखील खूप चांगला एफर्ट लावला होता, परंतु तुम्ही पाहता या ठिकाणी बिपिन पावशे अतिशय वेगानं आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. सुरक्षित असेल. समीकरण बनले ते म्हणजे 9 चेंडू आणि आता 16 धाब्याची गरज. 9 बॉल आणि 16 धावा. 3 चेंडू अतिशय निर्णायक असेल या षटकामधले. कालचा दिवस आपण पाहिला या मैदानात धावांचा ओघ वाढताना नेहमीच पाहिला. खूप गतीनं धावा झाल्या होत्या, परंतु आज थोडासा धावा मंदावताना तुम्ही पाहता या ठिकाणी धावांचा ओघ मंदावताना पाहायला मिळाला. सुरुवातीपासून प्रत्येक गोलंदाजाने केलेली चांगली कामगिरी तुम्ही पाहिली या मैदानावरती. आता मात्र समीकरण आहे 9 चेंडू आणि 16 धाब्याची गरज. 9 बॉल 16 धावा. चेतन पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मागवती. समोर असेल बिपिन पावशे. यावेळेस बंगारपाडा संघाला जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर विकेट घ्यावे लागतील, परंतु बिपिन पावशे जास्त काळ खेळपट्टीवरती थांबलेला आहे आणि त्याच्या बॅटमधून येणारा हा षटकार तो म्हणजे वाहल संघाला. हवा काढली या षटकाराने सामन्याची.
इथे देखील फटका चांगला, यावेळेस मात्र उडवला बॉलला, शॉट थर्डमॅनच्या डोक्यावरून, बॉल चालला सरळ डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार. हा दुसरा चौकार येतोय. तर अजूनही 6 धाब्याची गरज निर्णायक विजयासाठी. वाह संघाला बिपिन पावशेने मात्र यावेळेस मात्र एक्सिलरेटर पाय दिलाय, पूर्णपणे वेगवान बॅटिंग करण्याचा प्रयत्न होतो आणि इथे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. हा झेल खूप इम्पॉर्टंट असेल. इथे झेल पकडला गेलाय आणि त्यानंतर मात्र शेवटचे 6 चेंडू असतील आणि 6 धाब्याची गरज असेल, ती म्हणजे बहाल संघाला. संघ आपण संघनायक पाठवा. या कॅप्टन्स आपण यायचा लगेच दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना इथे खेळला जाईल. विजेता संघ आणि कानोबा कुंडेबाल या दोन टीमच्या दरम्यान असेल. तर मैदानामध्ये अजूनही सामना संपलेला नाहीये. एक मॅजिकल षटक फेकावे लागेल मंगारपाडा संघाच्या गोलंदाजांना. 6 चेंडूमध्ये 6 धावा रोखायच्या आहेत, त्यामुळे खूप निर्णायक षटक असेल भंगारपाडा संघासाठी. तर एका बाजूने मात्र 6 चेंडूमध्ये 6 धावा करायच्या आहेत वाहा संघाला निर्णायक विजयासाठी. कंपल्सरी या 6 धावा कंप्लीट कराव्या लागतील वाहा संघाला आणि या दुसऱ्या बाजूने मात्र या 6 धावा रोखाव्या लागतील, त्या म्हणजे भंगारपाडा संघाला. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज संदीप दमडे. गोलंदाजी मार्कमध्ये संदीप दमडे आलाय. मॅजिकल षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय आणि समोर फलंदाज स्वीप नवीन मैदानाच्या आतमध्ये गेलाय. प्रतीक पाटील, नवीन फलंदाज प्रतीक पाटील. एका बाजूने साहिल गोसावी. शेवटचे 6 बॉल आणि 6 धावेची गरज. उर्दू विकेट. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता, चेतन चेंडूला जज करतोय. इथे मात्र आणखीन एक ट्विस्ट. सामना संपलेला नाहीये. रहस्यमय क्रिकेट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि आता 6 धावेची गरज. पाच बॉल मध्ये धावा करायच्या 6, त्या म्हणजे वाहा संघाला आणि एका बाजूने 6 धावा रोखायच्या. पहिल्याच बॉल मध्ये विकेट पटकावलाय गोलंदाज स्वीपाचा या ठिकाणी. खऱ्या अर्थानं बंगारपाडा संघाचा संदीप दमडेनं मात्र हा विकेट मिळवलाय. चेतननं पकडला झेल आणि त्यानंतर नवीन फलंदाज गेला प्रवीण मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 5 बॉल आणि 6 धाब्याची गरज. साहिल गोसावी स्ट्रायकिंग एंड कडे आहे. इथून एक एक धाव खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी. एका धाब्यासाठी संघर्ष करताना आपण आता येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहोत दोन्ही फलंदाजांना. ओव्हर द विकेट. संदीप दमडेचा हा बॉल. इथे देखील फटका फसला. ही झेल खूप महत्वाची असेल. सिद्धेश कशाही प्रकारची चूक करणार नाहीये. आणखीन एक धक्का बसलाय, तो म्हणजे सूरज स्मृती वाहा संघाला. साहिल गोसावी बॅक टू द पॅव्हिलियन. रोमांचक परिस्थितीमध्ये आली आहे. मी पहिल्यांदाच म्हटलं एक मॅजिकल षटक फेकावं लागेल या ठिकाणी बंगारपाडा संघाच्या गोलंदाजांना. आणि जणू का हे मॅजिकल षटक मार्गस्थ आहे की काय संदीप दमडे या गोलंदाजाचं. कारण 4 बॉल मध्ये आता मात्र धावा करायचे 6. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय अतुल. तर एका बाजूने असेल प्रवीण मुंबईकर. एक धाव अतिशय महत्वाची असेल. यावेळेस फुलरमध्ये चेंडू पंचांचा बोट अवकाशाकडे. विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे, ती म्हणजे संदीप दमडे या गोलंदाजाने. एकदा जोरदार टाळ्या उद्या संदीप दमडे या गोलंदाजासाठी. निर्णायक क्षणाला मात्र निर्णायक भूमिका साकारतो मैदानामध्ये गोलंदाज संदीप दमडे. कालही असा सामना आम्ही पाहिला होता.
सांगुर्ली च्या विरुद्ध संघ जो खेळला होता, खऱ्या अर्थानं सांगुर्ली 11 सांगुर्ली त्याच्या अपोजिटला जो संघ खेळला होता त्या महागणपती चिरनेर संघ शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं 8 धाब्याची गरज होती. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या होत्या सांगुर्ली संघाच्या गोलंदाजानं आणि शेवटचा बॉल खराब टाकला होता आणि त्याबरोबर षटकार लागला होता महागणपती चिरनेर संघानं. परंतु या सामन्यामध्ये तुम्ही पाहताय पुन्हा एकदा कलाटणी दिली आहे संदीप दमडे या गोलंदाजाने. 3 चेंडू आणि आता 6 धाब्याची गरज. 3 बॉल 6 धाबा. कधी कधी प्रश्न पडतो खऱ्या तर जेव्हा मैदानामध्ये फलंदाज बॅटिंग करत असतात, लो स्कोरिंग मॅच आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बॉलला सिंगल डबल कडे लक्ष केंद्रित करा जेणेकरून हा सामना सोपा होईल. परंतु लवकर सामना फिनिश करण्याच्या घाईमध्ये अनेकदा असे अपघात घडताना आपण पाहिले. आमचे RR साहेब देखील इथे सामन्याचा आनंद घेत असताना कुंडेबाज संघाचे. तर 3 बॉल आणि 6 धाब्याची गरज. ओव्हर द विकेट संदीप दमडे समोर नवीन फलंदाज. यावेळेस देखील ड्राईव्ह केला बॉलला, जमिनीला गरंगलत बॉल चालला सिद्धेशच्या हातामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण आणि थ्रो पा. अप्रतिम कामगिरी, प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला, स्ट्रायकिंग एंड कडे थ्रो केला आणि 2 धावा घेत असताना मात्र आणखी एक धक्का बसलाय तो म्हणजे सुरस्मृती बहा संघाला फलंदाज बाद होतोय. सामन्याला कलाटणी दिली आहे. 2 चेंडू आणि आता 5 धाब्याची गरज. आता का फासण्या फासफूस फुसफुस करू नये, कारण एक चेंडू 6 धावा. श्वास आहे नासबद उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या फासफूस फासफूस फुसफुस करतील. 7 गडी बाद झालेत आणि 2 चेंडू मध्ये आता धावा करायच्या त्या म्हणजे 5. हर्षद पारिंगे हा नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. अप्रतिम कमबॅक या ठिकाणी गेले संदीप दमडे या गोलंदाजानं. संघ नायकानं दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. परंतु सामना अजूनही बॅलन्स आहे. एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून देतो म्हणजे सुरस्मृती बहा संघाला. ऋषी नाईक मात्र नक्कीच चिंतेत असेल कारण त्यांनी सामना सोपा करून दिला होता या संघाला आणि त्यानंतर मात्र विकेटची परजड. संदीप दमडे बॉलिंग मध्ये ओव्हर द विकेट सज्ज होतोय. समोर फलंदाज असेल तो म्हणजे हर्षद पारिंगे. 2 चेंडू 5 धाबा कंपल्सरी चेस करावे लागतील या ठिकाणी बहा संघाला. ओव्हर द विकेट हर्षद पारंगेसाठी हा बॉल शरीरावरती आदळतोय. पंचांकडे लाऊड अपील झाली होती परंतु एक बिग सिंगल या ठिकाणी पूर्ण केले दोन्ही खेळाडूंनी. कारण जास्त उचली घेणारा बॉल होता, जास्त हायटेड बॉल होता. इथे मात्र योग्य निर्णय अंपायर जावेद फरीद यांचा. परंतु सामना मात्र आता रोमांचक परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. 1 चेंडू आणि 4 धाब्याची गरज. एखादी चूक एखादा क्षण खऱ्या अर्थाने या सामन्याला पूर्णपणे कलाटणी देईल. कोणता संघ असेल विजेता, एकता भंगारपाडा की सुरस्मृती बहा संघ, याचं उत्तर तुम्हाला या एका चेंडू नंतर मैदानात मिळेल. कानोबा कुंडेबा संघासोबत कोणता संघ दुसऱ्या फेरीमध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष करेल याचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल. 1 बॉल 4 धाब्याची गरज. समोर फलंदाज असेल तो म्हणजे अतुल हा फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन. यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंड कडे आलाय आणि त्या खेळाडूमध्ये इथे 4 धाबा करायच्या. काल असाच सामना आम्ही पाहिला होता. एका चेंडू मध्ये 6 धाब्याची गरज असताना चिरनेर संघाच्या फलंदाजाने त्या 6 धाबा पूर्ण केल्या होत्या. या सामन्यामध्ये संदीप दमडेने फेकलेले पहिले 5 चेंडू खऱ्या अर्थाने संघासाठी अतिशय उपयुक्त ठरले होते. परंतु शेवटचा बॉल फेकायचा आहे संदीप दमडेला आणि या बॉल मध्ये धाबा करायच्या 4 त्या म्हणजे अतुल या फलंदाजाला. एकदा जोरदार टाळ्या होत्या सामन्यासाठी. 1 चेंडू आणि 4 धाब्याची गरज. बॉलिंग मार्क मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय संदीप दमडे. राऊंड विकेट. फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि या सामन्याला मात्र पूर्णपणे आपल्या खिशामध्ये घातलाय. विजय संपादन केलाय तो म्हणजे एकता स्पोर्ट्स भंगारपाडा संघाने. एकीचं बळ दाखवलं या मैदानामध्ये भंगारपाडा संघानं आणि निसटता पराभव निसटता विजय संपादन केला या ठिकाणी भंगारपाडा संघानं. वेल प्लेड भंगारपाडा बॉईज. हार्ड लक वाहाल संघ. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं मात्र पराभूत झालेल्या संघातील एका सदस्याचा इथे नक्कीच सन्मान केला जाईल. ऋषी नाईक, आपण या सन्मान स्वीकार करायचा. एक सिनियर क्रिकेटर म्हणून तुम्हाला मी विनंती करतो. या खूप मेहनत केली आहे खऱ्या अर्थाने तुम्ही पाहता या ठिकाणी ऋषी नाईक आपल्या टीम साठी. परंतु इथे विजय झाला क्रिकेटचा. कोणताही संघ हारलेला नाहीये आणि कोणताही संघ जिंकलेला नाही. इथे जिंकलाय तो